नमस्कार. 365 दिवसाच्या आपल्या या व्याख्यानमालेमध्ये आज आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. रविवारचा दिवस हा आपण नेतृत्व विकास आणि अ, राष्ट्र उभारणी या कामासाठी वापरत असतो किंवा या विषयावर आपण चर्चा करत असतो. आणि आजचा जो काही या ठिकाणी विषय आहे तो विषय या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्थांचे कामकाज हा असणार आहे. आजच्या या 53व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं कामकाज कसं चालतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या ज्या 365 दिवसाच्या विषयपत्रिका बनवण्यात आल्या त्या विषयपत्रिकेमध्ये या विषयाचं एक वेगळं महत्व यासाठी आहे कारण हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा भाग आहे. माणसाच्या जन्मलेल्या दिवसापासून मृत्यू दाखल्यापर्यंत सर्व प्रवास ज्या यंत्रणेच्या माध्यमातून होत असतो त्या सर्व यंत्रणा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून येत असतात हे लक्षात घ्या. भारतामध्ये झालेल्या एकूण घटना दुरुस्तीपैकी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे ती घटना दुरुस्ती पंचायत राज त्रिस्तरीय पंचायत राज निर्मितीच्या यंत्रणेमध्ये किंवा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते हे लक्षात घ्या. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असं आपण म्हणतो किंवा व्यवस्था म्हणजे लोकशाही असं आपण म्हणतो. आणि मग या त्रिस्तरीय रचनेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यासारख्या यंत्रणा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असतात. 73वी घटना दुरुस्ती ही ग्रामीण भागासाठी आणि 74वी घटना दुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत महत्वाची अशा पद्धतीची घटना दुरुस्ती मांडली जाते हे लक्षात घ्या. आपल्याला ही यंत्रणा माहीत असली पाहिजे की दिल्लीमध्ये असणारं संसदीय ज्या संसद भवन आहे ते कायदे तयार करण्याचं काम करते, सर्वोच्च सभागृह मांडलं जातं. त्यानंतर मुंबईमध्ये असणारं मंत्रालय हे या ठिकाणी धोरण निश्चित करण्याचं काम करत असतं आणि गावामधला पाणी, रस्ता, दिवे, स्वच्छता, दाखले हे देण्याचं काम हे स्थानिक स्वराज्य संस्था करत असतात लक्षात घ्या. आता या सगळ्या गोष्टी प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही शिकलेल्या गोष्टी आहेत पण पुन्हा आपल्याला यासाठी घ्याव्या लागतात की आपण कुठेतरी ही बेसिक नागरिक शास्त्र, सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतो त्यापासून दूर जातोय की काय अशी परिस्थिती काही ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे आपण अगदी बेसिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, रिकॉल करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला या सगळ्या गोष्टी झालेल्या आहात, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. काही स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांची अजून चांगल्या पद्धतीची तयारी झालेली असू शकते पण एक बेसिक लाईन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की लोकशाहीमध्ये या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रचनेमध्ये, पंचायत राज रचनेमध्ये नेमकं महत्व काय आहे, कुणाचं काम कसं चालतं हे आपल्याला या ठिकाणी समजायला पाहिजे. लोकशाहीचा खरा अर्थ फक्त मतदानापुरता निर्णय येत नसून लक्षात घ्या की गावाच्या समस्या ह्या लोकांनीच सोडवल्या पाहिजेत. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था हा आत्मा मानला जातो हे लक्षात घ्या. भारताचा विकास हा राजधानीमध्ये ठरत नसून ह्या गावात चालणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये ठरत असतो. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामधून आकार घेत असतो. म्हणून बऱ्याच वेळा जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असं देखील या ठिकाणी संबोधलं जातं हे लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय की लोकांच्या जवळ असणारी शासकीय संस्था जी स्थानिक गरजा, समस्या आणि स्थानिक विकासाचं काम करते. म्हणजे आपल्याला आवश्यक असणारे रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, जन्ममृत्यू नोंदणी, स्थानिक विकास, कर वसुली, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण, ग्राम विकास या गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्थेशी जोडलेल्या असतात. सगळ्यात महत्वाचं या संस्थांना स्वतःचा महसूल निर्माण करण्याचे अधिकार आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल निर्माण करू शकतात आणि त्यातनं ते प्रश्न सोडवू शकतात. ग्रामपंचायतीचे असणारे अधिकार हे स्थानिक पातळीवर वापरण्याची यंत्रणा किंवा चांगली उदाहरण कुठं बघायला मिळतील तर भास्करराव पेरे पाटील हे नाव ज्या वेळेला तुम्ही ऐकता त्यावेळेला त्यांची पाटोदा ही ग्रामपंचायत असेल किंवा या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवारांचं नाव ज्या वेळेला ऐकता त्यावेळेला त्यांचे या ठिकाणी हिरवे बाजार असेल किंवा या ठिकाणी आदिवासी विकासामध्ये अत्यंत महत्वाचं पायरीवर ठरणारे या ठिकाणी मेंढालेका हे गाव सन्मान्य देवाजी तोफा यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे आलेलं आहे लक्षात घ्या. ह्या अधिकारांची जाणीव असणं हे फार महत्वाचं असतं लक्षात घ्या. म्हणजे मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कर घ्यावेत आणि कोणकोणत्या पद्धतीच्या सुविधा द्याव्यात
म्हणजे कुठेही घटनेमध्ये तरतूद नसणारे, कुठल्याही बायलॉजमध्ये तरतूद नसताना आपल्या गावातल्या लोकांसाठी प्यायचं पाणी फिल्टरचं, खर्चासाठी पाणी वेगळं आणि गरम पाणी देखील प्रत्येकाला उपलब्ध करून द्यायचं फुकट, दळण फुकट उपलब्ध करून द्यायचं, अशा सुविधा या ठिकाणी देण्यासाठी म्हणून जादा कर घ्यायचा आणि त्या माध्यमातून सार्वजनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणं, या पद्धतीचा प्रयोगशील सरपंच जर गावाला लाभला तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय याचं चांगलं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून गावाची पाणी समस्या सोडवण्यासाठी पोपट पवारांनी केलेलं काम हे देखील तुमच्यासाठी अभ्यासाचा एक महत्वाचा विषय बनू शकतं, लक्षात घ्या. आणि याच्यावर या ठिकाणी म्हणजे कळस जो चढवला किंवा याच्यावरचा शिखरावरचा जो काही महत्वाचा तुमचा अभ्यासाचा भाग बनू शकेल असं मला वाटतं ते म्हणजे लेखा मेंढा किंवा मेंढा लेखा ग्रामपंचायत. संपूर्ण देशामध्ये या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या लढ्याला पुन्हा एकदा एक घटनादुरुस्ती करावी लागली आणि बांबू नावाचं जे काही या ठिकाणी वनस्पती आहे या वनस्पतीला गवताचा दर्जा देण्यात आला. आता हे आपल्याला लक्षात नाही येणार की झाडाला गवत म्हटलं मग काय फरक पडला. तर वनहक्क कायदा जो आहे त्या वनहक्क कायद्यामध्ये आदिवासी समाज हा या ठिकाणी मूळ मालक मानला जातो आणि याच्यामध्ये त्याला वन हक्क म्हणजे बांधकामाच्या लाकडासहित इतर जे काय लाकूड आहे हे सगळं लाकूड जे काय या ठिकाणी वन उपज आहेत हे सगळं शासनाच्या मालकीचं होतं, म्हणजे शासनाचं नियंत्रण होतं त्याच्या बाबतीतचं. पण बांबूला गवताचा दर्जा दिल्यामुळं बांबू आणि इतर वन उपज म्हणजे तिथे येणारा तेंदूपत्ता असेल, तिथे येणारी मोहाची फुलं असतील, तिथे येणारा डिंक असेल, तिथे येणारे वेगवेगळ्या औषधी वनस्पती असतील, याच्या उत्पादनाची म्हणजे हे तिथं काय पिकवायचं ते कसं विकायचं आणि त्या माध्यमातून गावाचा विकास करायचा याचा सर्वोच्च अधिकार हा त्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. या ज्याला आपण म्हणतो की वनहक्क कायदा जो आहे या वनहक्क कायद्यामुळे या ग्रामपंचायती इतक्या सक्षम झालेल्या आहेत की एखाद्या ठिकाणी जर करता परमिट लागतं म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागामध्ये वन उपज जर वाहतूक करायची असेल, सागवान असेल किंवा बाकीचे लाकूड असेल, लाकूड साहित्य जर व्हायचं असेल तर वन अधिकाऱ्याचं ट्रॅव्हलिंग टीपी लागतं, ट्रान्सपोर्ट परमिशन, लक्षात घ्या. पण इथं ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यानं ज्या व्यक्तीला तुम्ही सहीचे अधिकार दिलेले आहेत त्याला देखील या वन अधिकाऱ्याच्या पॅरलल काही बांबूसारख्या वस्तूंच्या वाहतुकीचा परवाना सही करण्याचे अधिकार आहेत, हे लक्षात. हा संपूर्ण प्रकार जो आहे तो तुम्ही समजून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थेमधला पुस्तकातल्या व्याख्या 100% तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता. पण 5,000 एकर एरिया असणारी मेंढालेखा नावाची एक ग्रामपंचायत या ठिकाणी निर्णय घेते की माझ्या गावामध्ये काय पिकवलं जाईल, लोकांनी कसं काम करायचं आहे, कोणत्या पद्धतीचे उत्पन्नाचे मार्ग उभे राहतील आणि या ठिकाणी कसं पुढे जाता येईल हे सर्वस्वी निर्णय ग्रामसभेतून ते घेत असतात. आदिवासी संस्कृती जपत असताना स्वतः आधुनिक व्यवसायाकडे कसं वळता येईल त्याचं प्रयोगशील एक उदाहरण तिथे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. आता हे 3 उदाहरणं जी मी तुम्हाला सांगितली म्हणजे पोपटराव पवार हे एक प्रशासकीय अधिकारी आणि शासन यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व ज्यांनी या ठिकाणी गावामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. भास्करराव पेरे पाटील ते थोडेसे कमी शिक्षित पण व्हिजन चांगलं असल्यामुळं ग्रामपंचायतीचा कायदा किंवा ग्रामपंचायतीचे हक्क 100% चांगल्या पद्धतीने वापरणारं एक अत्यंत चांगलं असं मॉडेल निर्माण करू शकलंय. आणि त्याच पद्धतीने देवाजी तोपा लोकांच्या मधून येणारं नाव त्याने देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा कायदा समजून घेण्याचा प्रयत्न केला. या तिघांची उदाहरण सांगत असताना मी तुलनेनं विचार करता तुम्ही जे या ठिकाणी शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहात तुम्ही याचा पुस्तकाच्या पलीकडे जाऊन अभ्यास केला असेल अशी शक्यता मला फार कमी वाटते, लक्षात घ्या. पण ते करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी आपण नगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका ही जी म्हणतो त्या प्रत्येकांची काम करण्याची पद्धत ही आपल्याला माहित असली पाहिजे. आपल्याकडं असं दिसतं, लक्षात घ्या, की बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीचे प्रश्न आपण आमदारांच्याकडे घेऊन जातो, लक्षात, महानगरपालिकेचे प्रश्न आपण खासदारांच्याकडे घेऊन जातो आणि त्याने देखील स्थानिक पातळीवर त्यांचा कंट्रोल निर्माण केलेला असतो. व्यवस्था मात्र अशी आहे की स्थानिक पातळीवरच्या यंत्रणेने हे प्रश्न सोडवायला पाहिजे. तर ही यंत्रणा तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे उत्पन्नाचे मार्ग निर्माण करण्याचे आणि यामधून सुविधेची कामं करण्याची व्यवस्था जी शासनानं किंवा घटनेनं आपल्याला दिलेली आहे ती आहे पंचायत राज व्यवस्था, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. आणि ती समजून घेणं
त्यानंतर ग्रामसभेमध्ये तुमचे प्रश्न विचार, म्हणजे ग्रामसभा किती मजबूत आहे लक्षात घ्या. तुम्ही सरपंच निवडून दिला. सरपंच कोण आहे? सरपंच हा राजकीय प्रतिनिधी आहे शासनाचा, लक्षात घ्या, प्रशासनाचा. आणि ग्रामसेवक कोण आहे? तर ग्रामसेवक हा तुमचा त्या भागामध्ये असणारा प्रशासकीय या ठिकाणी प्रमुख आहे. नगरपालिका म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळी येतात, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष हा राजकीय या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रमुख असतो. आणि त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी हा तुमचा या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख असतो. महानगरपालिकेला देखील या ठिकाणी कमिशनर असतात, आयुक्त ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये. आणि इथं महानगरपालिकेला महापौर असतात. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असतात आणि तिथं मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याकडे असतात, हे लक्षात घ्या. तर या ज्या यंत्रणा आहेत, या यंत्रणा कशा काम करतात हे समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये आणि तुमच्या नेतृत्व विकासामध्ये. नेतृत्व विकास म्हणत असताना तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही, पण तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. इथं बसणाऱ्यांपैकी तुमचा सहभागेश कशात होतो, म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये आहात, नगरपालिकेमध्ये आहात, महानगरपालिकेमध्ये आहात, लक्षात, यापैकी नेमका कशामध्ये तुमचा सहभाग होतो हे दोन लिहायचं. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये आहात, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आहात, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये आहात, की महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आहात, हे काय वाटतं तुम्हाला, याचा मेसेज अगदी 3-4 लोकांचा मला बघायचा आहे की तुमचा समावेश, तुमच्या गावाचा समावेश यापैकी कुठल्या यंत्रणेमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं. अगदी थोडक्यात मेसेज टाका चॅटबॉक्स मध्ये. 1 मिनिटाचा वेळ घेऊ, जास्त वेळ नको घ्यायला. मेसेज टाईप करायला वेळ लागत असेल तर तुम्ही बोलणार आहात का कुणी? नाही, मला त्याच्यानंतरच्या यंत्रणेबद्दल पण पाहिजे, म्हणजे ग्रामपंचायत आणि असं नाही, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असं स्वरूप पाहिजे, किंवा महानगरपालिका आणि पुढं काय असं बोलता येईल कुणाला? यूपीएससी एमपीएससी वाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. बरं, पूजा. पूजा, गाव कोणतं? बावळसूर सर. बावळसूर, बरोबर तुझं, ठीक आहे. हा, महानगरपालिका हद्दीतलं कोण आहे का नागपूर मधलं? नागपूर, अमरावती, पुणे, बारामती. बर, ठीक आहे. यंत्रणा आपल्याला ही समजणं गरजेचं आहे, लक्षात आहे त्याच्या पद्धतीनं की आपला सहभाग कशा पद्धतीचा असतो. म्हणजे ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका. आता महानगरपालिका ही जिल्हा परिषदेप्रमाणे, जिल्हा परिषद ग्रामीण भागातलं काम बघते, महानगरपालिका शहरीकरण जे आहे किंवा शहरी भागाचं संपूर्ण नियंत्रण या ठिकाणी आणि नियोजन हे या ठिकाणी आपल्याकडं महानगरपालिका करत असते, लक्षात घ्या. महाराष्ट्राची रचना समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये 27,951 ग्रामपंचायती आहेत. ग्रुप ग्रामपंचायती या देखील आहेत, त्याची संख्या पुन्हा वेगळी आहे, लक्षात घ्या. ग्रामपंचायती या ठिकाणी गावासाठी स्थापन केलेल्या असते आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथं सदस्य निवडून येत असतात. आणि त्याच पद्धतीने तिथे या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कालावधी 5 वर्षाचा, 50% महिलांसाठी राखीव, अनुसूचित जाती जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण आहे. याच्यामध्ये काही चेंज असेल तर तुम्ही चेक करायचा, लक्षात त्याच्यावरती, ठीक आहे. कारण चॅट जीपीटी कडे बऱ्याच वेळेला एआयचा वापर करून घेतलेली माहिती चुकीची असणं किंवा कन्फ्युजन निर्माण करणं असू शकतं, ते तुम्ही तपासावं ही एक माझी अपेक्षा आहे, लक्षात घ्या. भूमिका या सगळ्यांच्या आपल्याला माहित आहे. सरपंच हा ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख, गावाच्या नेतृत्वाच्या बैठका घेणं, त्यानंतर या ठिकाणी दिशा ठरवणं, निर्णय प्रक्रिया राबवणं आणि ग्रामसभेसमोर उत्तरदायित्व त्याचं असतं, लक्षात. उपसरपंच हा त्याला मदत करत असतो आणि प्रशासकीय ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक हा त्यांचा महत्वाचा पदाधिकारी शासनाचा असतो, लक्षात. आणि यांचं काम काय की अंदाजपत्र तयार करणं, नोंदी ठेवणं, कर वसुली करणं, जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरित करणं, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणं आणि योग्य कामामध्ये समन्वय साधणे. आणि ग्रामसभा हे लोकसभेचं खरं, लोकशाहीचं खरं व्यासपीठ आहे, हे समजून घ्या. हा तुमचा अभ्यासाचा विषय नेतृत्व विकासासाठी बनू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीची प्रमुख कामं ही पुन्हा एकदा छोट्या भागात मी रिपीट करतो, लक्षात घ्या. रस्ते बांधणं, दुरुस्ती करणं, पाणी पुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, जन्ममृत्यू आणि विवाहाची नोंद, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, शेती, पशुधन, आठवडी बाजार आणि जत्रा व्यवस्थापन, शासकीय निधीचा योग्य वापर हे ग्रामपंचायतीमधनं नियंत्रित केलं जात असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे ग्रामपंचायत हे फक्त कार्यालय नसून गावाच्या विकासाचा प्रत्यक्ष केंद्रबिंदू असतं, लक्षात घ्या. याचं उत्पन्न कशावर असतं? केंद्र शासनाचं काहीतरी उत्पन्न मिळतं, हे बरोबर आहे, पण त्याचे स्वतःचे काही स्रोत असतात की ज्याच्यामध्ये घरपट्टी,
मोकळ्या जागेवर, आता यात्रा नियोजन म्हटलं आपण, यात्रा भरवण्यासाठी मोकळ्या जागेवर यात्रा भरवली जाईल, त्यातून मिळणारं रक्कम असते, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. राज्य शासन काही अनुदान देत असतं, जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला काही अनुदान देत असतं. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची या ठिकाणी ताकद ही फक्त अधिकारामध्ये नसून आर्थिक सक्षमतेमध्ये पण आहे. गावांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवले की यावेळेला 2,000 रुपये एक्स्ट्रा आपण या ठिकाणी कर द्यायचा आणि या माध्यमातून गावची शाळा विकसित करायची, तर ते निर्णय घेऊ शकतात. म्हणजे हे सगळे उदाहरणं जे आहेत त्याचे मॉडेल तुम्ही ग्रामपंचायत पाटोदा बघू शकता. लक्षात घ्या, ग्रामपंचायत पाटोदा मी वारंवार यासाठी सांगतो की हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही एखादा व्हिडिओ ज्या वेळेला बघाल की ग्रामपंचायत कशी सस्टेन करायची ते तुमच्या लक्षात येईल. आणि याचं एक अत्यंत सुंदर दुसरं मॉडेल जे आहे ते या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे आत्ताचे चेअरमन आणि आपले विभागीय आयुक्त, माजी आयुक्त, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी साहेबांनी साधारणतः 35 वर्ष एका ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका पार पाडलेली आहे. लक्षात, हे काही उदाहरण तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं नुकतंच एक या ठिकाणी शाश्वत विकासाची 40 नावाचं एक पुस्तक आहे, नाव माझ्याकडनं चुकेल काहीतरी लक्षात घ्या, तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. जर तुम्हाला खरोखरच गावच्या या प्रश्नांमध्ये लक्ष घालायचं असेल, समजून घेण्यासाठी, राजकारण करण्यासाठी म्हणत नाही, जर तुम्हाला समजून घ्यायचं लक्ष घालायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक कुठेतरी शोधणं गरजेचं आहे. किंवा त्यांचे मॉडेल, मी स्वतः चंद्रकांत दळवी साहेबांची मुलाखत घेतलेली, जी साधारणतः 2 तास मुलाखत चाललेली आहे, ती युट्यूबला उपलब्ध आहे. ती जर बघितली तर शाश्वत ग्रामपंचायतीचे शाश्वत विकासाचं मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे. साधारणतः या ठिकाणी 35 वर्षांचा त्यांचा प्रवास 2 तासामध्ये तो आहे. लक्षात घ्या, भास्करराव पेरे पाटील वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असतात, त्यांच्यातून लक्षात येईल. आणि लेखामेंढ्याच्या बाबतीत तर इतके रिसर्च पेपर झालेले आहेत की तुम्हाला या ठिकाणी ते सहज उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही साधारणतः एआयचा उपयोग करून एआयला जर ह्या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा आपण जर करता या ठिकाणी अभ्यास किंवा त्याच्याविषयीची माहिती एकत्र मागवली आणि ती वाचली तर देखील तुम्हाला या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास करणं सोपं होईल असं मला वाटतं. लक्षात घ्या, मी हे बघा, ही अपेक्षा आहे. 74वी घटनादुरुस्ती जी झाली ती 74वी घटनादुरुस्ती शहरी भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीची झाली. लक्षात घ्या, तर याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत या ठिकाणी कर असालनी, महसुलीचं वाटप, नियमित निवडणुका किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी महिला, SC ST महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत दुरुस्ती, या दुरुस्तीनं प्रतिनिधित्व अत्यंत मजबूत केलेलं आहे. नागरी स्वराज्य संस्थेची कामं काय आहेत? महानगरपालिकेची जमिनीचा वापर, रस्ते, पूल, पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशामक सेवा, पर्यावरण संरक्षण, झोपडपट्टी सुधारण, गरीब कल्याण योजना, शहरी गरीब कल्याण योजना, सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक सुविधा, जन्ममृत्यू नोंद सारखी कामे सोपवली जाऊ शकतात. हे लक्षात, कामं काय वाढली तुमच्या लक्षात येतं का? नागरीकरण ज्या वेळेला जिथं जास्त होतं त्यावेळेला तिथले प्रश्न वेगळे असतात. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हे ग्रामपंचायतीच्या कामामध्ये आपण बघितलं का? पण इथं आलं. झोपडपट्टी सुधारणा हे ग्रामपंचायतीच्या कामामध्ये बघितलं का? इथं आलेलं आहे. लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी उद्याने, सार्वजनिक उद्याने हा भाग आला का? पण तो या ठिकाणी जशी जशी घनता, म्हणजे काय म्हणतात त्याला, की घनता जी आहे, लोकसंख्येची घनता ज्या प्रमाणात वाढत जाईल त्या पद्धतीचे नागरी प्रश्न हे वेगळे पडतात. लक्षात घ्या. तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न पडू शकतो की रस्ते, वाहतूक, सांडपाणी, बरोबर, म्हणजे रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन याचसाठी 70 वर्ष झाली तरी पण अजून आपण का प्रयत्न करतोय? म्हणजे प्रश्न सुटायला पाहिजे होती का नाही? तर पहिल्यांदा तुम्ही जर या प्रक्रियेचा भाग असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे हे प्रश्न सुटले तरी पुन्हा निर्माण होणार आहेत. कारण मायग्रेशन वाढतंय, शहरामध्ये लोकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते तर हे प्रश्न या ठिकाणी वारंवार निर्माण होणार आहे. लोकवस्ती वाढते तर ग्रामपंचायतीलाही या ठिकाणी कामं करावी लागणार आहे. मुळातच या यंत्रणांची निर्मिती ही या पद्धतीची कामं करण्यासाठीच झालेली आहे. म्हणजे 70 वर्ष झाली काय आणि 110 वर्ष झाली काय, ही कामं, हे प्रश्न अस्तित्वात असणार आहेत. जुने संपले तर नवीन निर्माण होणार आहेत. हे थोडंसं आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न हे आपल्याला या ठिकाणी माहित आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळवण्याचे मार्गही माहित असले पाहिजेत. लक्षात घ्या. आता अत्यंत चांगल्या जाहिराती येतात. लक्षात घ्या. तुम्ही जर त्या जाहिराती बघितल्या तर त्याच्यामध्ये काय, की आपण बाईक घेण्यापेक्षा पाणीपट्टी भरून टाकूया म्हणजे आपल्या पुढच्या विकासाला रस्ता मिळेल. नवरा बायकोचा संवाद आहे काय, की आपण बाईक घेण्यापेक्षा पाणीपट्टी भरून टाकूया
पुढच्या विकासाला संधी मिळेल. आणि तो विचारतो असं कसं काय, बाईक घेतली तर आपली घरची स्वतःची होईल, पाणीपट्टी भरून आपल्याला काय होणार. त्यावेळी ती बायको समजावून सांगते, पाणीपट्टी भरली तर आपल्या शेताचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, पाणी पुरवठा सुरळीत झाला तर पिकं व्यवस्थित येतील आणि उत्पन्न वाढीला चालना मिळेल. किती सूचक जाहिरात आहे ती बघा लक्षात. आता तुम्ही बघत असणार आहे दरवेळेला या ठिकाणी मग ते स्पीकरवर ओरडत येताना लोक दिसतात आपल्याला, वसुलीसाठी आलेले, घरपाळ्यासाठी आलेले. तुम्ही काही बातम्या बघता की घरपाळा दिला नाही म्हणून या ठिकाणी या विद्यापीठाचं पाणी तोडलं. बघितलं तुम्ही, तो तो एक मोठा, ह्या अलीकडच्याच काळामध्ये ती एक मोठी घटना झाली होती लक्षात घ्या, की विद्यापीठाचं पाणी या ठिकाणी बंद केलं. काही विद्यापीठाचे लाईटचे कनेक्शन तोडले जात आहेत. काही ठिकाणी शासकीय गाळे ताब्यात घेतले जात आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. काही सार्वजनिक प्रॉपर्टी ज्या असतात त्या लॉक केल्या जात आहेत. तुम्ही या ठिकाणी पैसे ते भाड्याने घेतलेल्या रकमा, जागा, इमारती ज्या असतात ते भाडं दिलं नसेल तर हे काय असतं. आणि वसुली झालं नाही तर काय, तुम्ही ज्या वेळेला म्हणता की मार्चंट आल्याने वसुलीचं टार्गेट आहे, हे तुम्ही दोन अर्थानं शब्द वापरता लक्षात, की आपल्याला ही व्यवस्था माहीत नसल्यामुळे. वसुलीचं टार्गेट दिलेलं आहे म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेनी कर जर वसुली केला नाही, राजकीय यंत्रणेनं जर जीएसटी वसूल केला नाही, आयकर विभागानं जर इन्कम टॅक्स वसूल केला नाही, तर ही व्यवस्था चालणं शक्य होणार नाही. पण दुर्दैवानं आपण वसुली कशाला म्हणतो, आपण वसुली याला म्हणतो लक्षात घ्या, की आपण रस्त्यानं एकतर आपण जाणार विना हेल्मेट, ट्रिपल सीट टू व्हीलरनं जाणार, आणि आपल्याला अडवल्यानंतर जो फाईन भरायला लागला, रितसर पावती करण्यासाठी तुम्ही नकार देणार. पावतीची रक्कम 2,000 असेल तर तुम्ही 100 रुपये मध्ये जायची व्यवस्था शोधणार, आणि तुम्ही 100 रुपये देऊन तिथनं निघत असताना तुम्ही म्हणणार की हे वसुलीचं यांचं मार्च एंडचं टार्गेटच आहे म्हणून. ही वसुली नाही मित्रांनो, हे समजून घ्या. हे टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल त्याच्यामध्ये तुमचे जवळचे जर का या ठिकाणी यातले काही अधिकारी असू शकतात, तर त्यांना विचारायच्या लक्षात घ्या की त्यांना काय सांगितले, बाबा दररोज तुम्ही एखाद्या पॉइंटला राहता जिथं गुन्हा घडतोय, या ठिकाणी वाहतूक नियमांचं उल्लंघन होतंय, तर अशा ठिकाणी त्या स्पॉटला गेल्यात की 20-25 तरी पावत्या झाल्या पाहिजेत. हे टार्गेट असतं, हे असतं, हेही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कुठलेही नियम हे नागरिकांना त्रास देण्यासाठी नसून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केले जात असतात. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून सार्वजनिक व्यवस्था सक्षम करणं हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. दुर्दैवानं हे आपल्या दोघांनाही माहीत नसतं किंवा विसर पडतो ज्या वेळेला स्वतःवरती वेळ येते. म्हणजे जर नियमित कर भरला तर गावचं प्रशासन चांगलं चालणार आहे, पण या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपण असं म्हणतो, हा आपण भरलेल्या टॅक्स मधनं हे काय कामं करतात बघा, कुठं कामं होतात, त्यांचे वैयक्तिकच प्रश्न सोडवत बसतात, हे या ठिकाणी भ्रष्टाचारच करतात, त्यामुळे माझा इंटरेस्टच राहिलेला नाही, हे त्याचं उत्तर असू शकत नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या. तुमचा मतदान केल्यानंतर तुमची काम संपतं, कर्तव्य संपतं असं होत नाही. करून यायचं आणि फोटो टाकायचा असं या ठिकाणी करू की मी मतदान करून आलो म्हणून या ठिकाणी तो तुमचं ज्या बोटाला शाई लावली असते ते तुम्ही दाखवता सगळं त्याच्या पद्धतीनं. याला या ठिकाणी तुम्हाला तुमचा निर्णय झाला असं म्हणता येत नाही, तुमचं कर्तव्य पार पडलं असं म्हणता येत नाही. ती तुमची जबाबदारी आहे पुन्हा तुमचे प्रश्न विचारण्यामध्ये, ही व्यवस्था समजून घेण्यामध्ये. आणि तुमच्या माहितीसाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाचा जो डीडीओ असतो त्याच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक शासकीय कार्यालयानं केलेला खर्चाचा तपशील हा तपासता येतो. कुणाकडेही तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही. कोणत्या ठेकेदाराला किती पैसे दिले, कोणत्या अकाउंटमधनं गेले, कोणत्या डीडीओला मंजूर किती बजेट झालं होतं, ते या ठिकाणी खर्च किती झालं, हे सगळं तुम्हाला ट्रान्सपरंटली वेबसाईटवर उपलब्ध आहे. दुर्दैवानं मोजकेच लोक ते बघतात, आपण ते बघत नाही जे इझिली उपलब्ध आहे. थोडंसं बघा. आज या निमित्तानं मला असं वाटतं, मी जशी 2-3 गावं सांगितली, या गावांच्या मधली व्यवस्था बघत असताना आपलं काही चुकू नये, आपल्याला याची माहिती व्हायला पाहिजे. यासाठी तुलना करा, हा खर्च कुठं दिसतो, अंदाजपत्रक काय असतात, अंदाजपत्रक कशी बनवली जातात, ते कसं अंमलबजावणी केली जाते, ह्या सगळ्या व्यवस्था सविस्तरपणे समजून घेणं तुम्हाला सहज शक्य आहे आणि ते तुम्ही कराल असं या ठिकाणी विश्वास वाटतो. नेतृत्व विकासामध्ये, राष्ट्र निर्मितीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष निवडणुका लढवल्या पाहिजेत हे आवश्यक नाही. तुम्ही स्थानिक कारभारामध्ये सहभाग दररोज घेतला पाहिजे आवश्यक नाही. पण एक जागरूक नागरिक म्हणून तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्पन्न निर्मितीसाठी असणारे मार्ग, त्यातून मिळवलेलं उत्पन्न आणि त्यातून होणारा खर्च हा व्यवस्थित होतोय का हे घरी बसल्या जर तुम्ही बघू शकत असाल, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही जर बघू शकत असाल, तर का नाही बघायला पाहिजे. तर आज छोटासा प्रयोग करा की पहिल्यांदा ह्या 3 गावाच्या बाबतीमध्ये जो काही रिसर्च तुम्हाला करता येईल तो समजून घ्या. रिसर्च एक 5-1 मिनिटं लागतील तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर तुमच्या गावचे तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला
तुम्ही ChatGPT कमांड दिली तरी चालेल की माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयातून होणारे जे खर्च आहेत, जे सार्वजनिकरित्या बघण्यासाठी उपलब्ध असतात, ते मला कसे शोधता येतील, ते तुम्हाला रीतसर फ्लोट देईल. कशा पद्धती कुठं जायचं आणि कसं बघता येईल ते लक्षात घ्या. ते समजून घ्या. सहज सोपी उपलब्ध असणारी ही गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ते दप्तर तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध असतं. अर्ज करायची गरज नाही. त्याने टायमिंग दिलेला असतो. 4 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी काही वार ठरवलेले असतात, त्यावेळेला तुम्ही जाऊन तुम्ही त्या म्हणजे अटेंडन्स रजिस्टर बघू शकता. बऱ्याच गोष्टी बघता येतात, हे लक्षात घ्या. तर कोणत्या वस्तू बघता येतात, कधी बघू शकतात रेकॉर्ड वगैरे, या सगळ्या गोष्टी एकदा तपासून घ्या. आपल्याला मिळालेले अधिकार एक नागरिक म्हणून वापरणं म्हणजेच राष्ट्र निर्मितीमध्ये चांगलं एक योगदान देणं हे होतं, हे लक्षात घ्या. आजच्या बैठकीमध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजचं सेशन इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.